ह्युमिक ॲसिड द्रावणामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्व वाढतात. फुलविक ॲसिड द्रावणामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. DF1 सोल्युशनमुळे जमिनीतील मुख्य व अन्य सूक्ष्मजीवांची उपलब्धता वाढते. वेस्ट डिकम्पोजर द्रावणामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. जीवाणू स्लरीमुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. पोल्ट्री स्लरीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. हिरवळीच्या खतांमुळे जमीन भुसभुशीत व सेंद्रिय कर्ब वाढतो. EM2 द्रावणामुळे आपण सेंद्रिय कीटकनाशके, सेंद्रिय बुरशीनाशके व सेंद्रिय टॉनिक बनवू शकतो. नंतराची जास्तीत जास्त वाढ होते व कांदा जास्तीत जास्त दिवस टिकतो. हा सार खाण्याचा सोर्स आहे. सप्तधान्य स्लरीमुळे सूक्ष्म अन्न घटकांची मदत मिळते. रेस्पिरेटरी आर्टमुळे रोग व कीटक यांच्यावर नियंत्रण करता येते. अमिलमुळे नियंत्रण होते. आलं लसूण यांचा अंतर्य होतो. EM2 द्रावणामुळे सर्व प्रकारचे अर्क तयार करता येते. EM खनिज व सायटोकायनिक स्रोत आहे. EM ठिकणा अर्कामुळे बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवर पिकांचे नियंत्रण होते. EM2 द्रावणामुळे पांढऱ्या पेशींची वाढ होते. नमस्ते, मी आयर सर सरदार पटेल हायस्कूल आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी या दहाड्रम जरी तंत्रज्ञानातील जमिनीसाठीचे 5 ड्रम आणि फवारणीसाठीचे 5 ड्रम या ठिकाणी प्रयोगरूपाने मांडलेले आहेत आणि आमच्या भागातील शेतकरी हे तंत्रज्ञान सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती तंत्रज्ञान म्हणून वापरतो. त्यामुळं आम्हा सर्वांना परसबागेच्या रूपाने किंवा शेतामधून त्या ठिकाणी आम्हाला विषमुक्त अन्न त्या ठिकाणी आम्हाला तयार करता येते आणि उत्पादन खर्च देखील कमी होतो आहे. आमच्या जमिनीची सुपीकता वाढते. अशा प्रकारे या प्रयोगाचा वापर विद्यार्थ्यांनी इथे शेतात करावा यासाठी हा प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात या ठिकाणी मांडलेला आहे आणि शेतकऱ्यांनी देखील या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यातील आपली शेती समृद्ध करण्यासाठी करावा. धन्यवाद.